अजितजी, अखिल चित्रे यांनी ट्विट केलेलं आहे. खरं तर सीमा सुरक्षा केंद्राच्या अखत्यारीत येते. मग हे बांगलादेशी मुंबईत येतात कुठून असा सवाल त्यांनी विचारला. तेव्हा त्या ममताजीला जाऊन विचारावं म्हणावं की आंतरराष्ट्रीय सीमेवरती केंद्र सरकारच्या जी अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे की संपूर्ण सीमा आपण सील करायची, ती त्या बाई ही सीमा सील का होऊ देत नाहीत हे जरा त्यांना तुम्ही विचारा. आणि ज्या पद्धतीनं या देशामध्ये घुसणाऱ्या बांगलादेशींना थांबवण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे. जर बांगलादेशी येत असतील तर त्यांचे सगळे मार्ग बंद करण्याकरता देशाचे आदरणीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली किती ड्राईव्ह झाले याची त्यांनी माहिती घ्यावी. ज्या पद्धतीनं या देशामधल्या नक्षलवादाला आळा घालण्यासाठी माननीय केंद्रीय गृहमंत्री झपाटल्यासारखं काम करतायत, त्याच पद्धतीनं देशामध्ये कुठल्याही पद्धतीनं घुसखोर घुसू नये याकरता सुद्धा काम करतायत. आणि कुठल्या मार्गानं चोर घुसखोर हे यंत्रणांना चुकवूनच येत असतात, त्या यंत्रणा आहेत. आणि त्या यंत्रणांना चुकवून जर कोणी आला असेल तर त्यांनाही बाहेर काढणं आपली जबाबदारी आहे. त्याच्यावरून राजकारण करणं हे मला असं वाटतं, देशाचा विचार ही मंडळी विरोधी पक्ष म्हणून करत नाहीत का, हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला निश्चितपणे पडतो की या अशा मुद्द्यांवरती तरी राजकारण केलं नाही पाहिजे. जर इथली महानगरपालिका, इथल्या यंत्रणा, सीमेवरच्या यंत्रणांना चुकवून हे बांगलादेशी जर शिरत असतील, येत असतील, तर आपण पाहतोय ही ड्राईव्ह काही आज सुरू नाहीये. 2014 पासून सातत्यानं MMR रिजन मध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये येणाऱ्या बांगलादेशींच्या विरोधामध्ये सूत्रबद्ध पद्धतीनं कारवाया सुरू आहे. आणि त्या कारवाया राजकारण करू नये हा मुद्दा अगदी महत्वाचा आहे. पण अखिल चित्रे यांनी काही सवाल उपस्थित केले, ते नाकारता सुद्धा येत नाही. आता या अनधिकृत बांगलादेशींच्या विरोधात काय कारवाई केली जाणार? या अनधिकृत बांगलादेशींच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक कारवाई केली जाते की त्यांना त्यांच्या देशामध्ये डिपोर्ट केलं जातं, परत पाठवलं जातं. बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय सीमेवरती बांगलादेशकडून या लोकांना स्वीकारण्यास नकार दिला जातो. त्यावेळेला या लोकांना जेलमध्ये ठेवलं जातं, खटला चालवला जातो आणि परराष्ट्र मंत्रालयाकडनं व्यवस्थित प्रक्रिया करून या लोकांना परत त्यांच्या देशामध्ये पाठवलं जातं. त्यांनी काही इथं गुन्हे केले असतील तर त्याबद्दल त्यांना शिक्षाही होते. आणि मला असं वाटतं की हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. या अशा प्रश्नांमध्ये तरी निदान राजकारण व्हायला नको. चव्हाणजी, महापालिका हद्दीमध्ये हे सगळे आधार कार्ड, पॅन कार्ड या मिळवले जातात या सगळ्या बांगलादेशींकडून. त्यामुळे आता जे बांगलादेशी आहेत त्यांना परत पाठवण्यासाठी आणि नवीन येऊ नयेत यासाठी काही मोहीम तयार केली आहे का, काही योजना यासाठी केली आहे का? मॅडम, याकरता राज्याचा गृह विभाग, देशाचा गृह विभाग हा सातत्यानं आपण जर आकडेवारी पाहिली तर आपल्याला विभागनिहाय आकडेवारी मिळेल की कुठल्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये किती कारवाया झाल्या, किती लोकांना पाठवलं. माझं या निमित्तानं सगळ्यांनाच आवाहन आहे. पोलीस सातत्यानं सांगतात आता आपण घर भाड्यानं देतानाचे कायदे अतिशय कडक केले की भाडेकरूची माहिती दिली पाहिजे, वेळोवेळी आवाहन केलं जातं. आणि माध्यमांच्या माध्यमातून, जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सुद्धा माझं पुन्हा एकदा आवाहन आहे की कुणीही थोड्या पैशांसाठी या लोकांना कागदपत्र बनवण्यास मदत करणे, त्यांना राहायला घर देणे, हे सगळं थांबलं पाहिजे. आणि अखिलजी कायम त्यांचा पक्ष ज्या काही लोकांची हल्ली कड घेऊ लागलाय, तीच मंडळी सगळी या लोकांना थारा देतात, थांबवतात, घरं देतात. हे वेळोवेळी तपासामध्ये निष्पन्न झालंय. त्यामुळे अखिलजींनी थोडस जरा आपली गिरेबान में भी झाक कर देखो अशा पद्धतीचं काम जरा केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिथे कामाला लावलं पाहिजे. बाळासाहेब असताना बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून अशा पद्धतीची कामं केलेली स्मरणात आहेत. परंतु उभाठानं मात्र अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन आपली मानसिकता आणि आपली एकूण राजकारणामधली वाटचाल काय दिशेने आहे हे दाखवून देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे, जे अतिशय दुःखद आहे. नक्कीच चव्हाणजी, त्यामुळे आता प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर वेगवान हालचाली व्हाव्यात अशीच अपेक्षा आम्ही करतोय. धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर नव्या महापौर सुद्धा आता बांगलादेशींच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. अखिल चित्रे यांनी ट्विट केल्यानंतर
राजकीय घमासान पेटल्याचं पाहायला मिळतं.